काय भ्रष्टाचार आहे, कसा भ्रष्टाचार? देखिए, औरंगाबाद महानगर पालिका की हालत इतनी खस्ता है कि एम्प्लॉयज़ को सैलरी देने के लिए नहीं है। ठेकेदार लगातार महानगर पालिका के सामने भूख हड़ताल के ऊपर बैठे हैं। छोटे छोटे ठेकेदार 3-3 लाख और 5-5 लाख रुपये का बिल हमारा पास कर दो, साल भर 1.5 साल से है तो लोगों महानगर पालिका के पीछे पड़े हैं, लेकिन उनका बिल पास नहीं हो रहा है। वहीं औरंगाबाद महानगर पालिका के महापौर ने अपने पद का इस्तेमाल करते हुए दुरुपयोग कैसा किया जाता है, जनता के पैसे के साथ खिलवाड़ कैसा किया जाता है, 1 साल का हमने डेटा निकाला और ये ऑफिशियल डेटा जो हमें महानगर पालिका से मिला है उस हिसाब से महापौर साहब ने चाय के ऊपर खर्च किए हैं कितने, तो 4,70,000 रुपये। उन्होंने फूल, हार, शॉल जो लोगों को पहनाते हैं उसके लिए खर्च किए हैं 1,11,000 रुपये। और सबसे बड़ी बात, आज के दौर में कोई फोटोग्राफ्स जब निकालता है तो उसकी कॉपीज़ नहीं, डिजिटल फॉर्मेट के अंदर होती है। सिर्फ फोटोग्राफ्स और वीडियोग्राफी के लिए जो उनके खुद के कार्यक्रम होते हैं उसके ऊपर कितना खर्च किया गया है, तो 20 लाख रुपये इसके ऊपर खर्च किए गए हैं। ये सरकारी आंकड़े बताते हैं। अपना खुद का दालन जो उनका कैबिन है और उनके घर का जो रेनोवेशन किया गया है उसके ऊपर खर्च किए गए हैं 10.5 लाख रुपये। जबकि महापौर जब शिफ्ट होता है बंगले में, महापौर जब नए कैबिन के अंदर आता है तो पूरा रिनोवेशन किया जाता है। तो ये 20 लाख रुपये किसको दिए? अगर फोटोज़ निकाले गए हैं तो हम महापौर साहब को विनती करेंगे कि उसे कल का कल ही एल्बम्स में रख के दालन के अंदर रखें, ताकि जनता वहां पर आए और देखे कि औरंगाबाद के अंदर कैसे कैसे कार्यक्रम हो रहे हैं। और 20 लाख रुपये कौन कौन से फोटोग्राफर्स, कौन कौन से वीडियोग्राफर्स को दिए गए हैं, इसकी जानकारी हमें आप दे दीजिएगा। और साउंड सिस्टम के ऊपर जो सर्वसाधारण सभा होती है उसके साउंड सिस्टम के ऊपर, यानी कि हर टाइम जब मीटिंग होती है कोई बाहर से साउंड सिस्टम मंगाया जाता है शायद, जबकि हम ये कहते हैं कि महानगर पालिका चाहा तो 50,000 1 लाख रुपए के अंदर अपना खुद का साउंड सिस्टम, लेकिन उस साउंड सिस्टम के ऊपर खर्च किए गए हैं। और छोटा नाश्ता जो दिया जाता है उसके लिए 4,19,000 रुपये। तो ये पैसा जो है ये जनता का पैसा है, लेकिन महापौर समझ रहे हैं कि ये तिजोरी मेरी है और मैं जैसा खर्चा करना चाहूँगा वो करूँगा। महापौर साहब इसका हिसाब दे दीजिएगा, क्योंकि जनता अब आपसे सवाल करने लगी है और जनता को आपको ये जवाब देना पड़ेगा। आप ज़बरदस्ती के हमारे कॉरपोरेटर्स के पीछे पड़ रहे हैं कि हमारे इनको नहीं आने देंगे, इनको बैठने नहीं देंगे, इनके एरिया में काम नहीं करने देंगे। हम आपको बताते हैं कि आप महापौर है और आपको भी कायदे कानून BPMC एक्ट के तहत ही चलना पड़ता है। आपकी मर्जी के हिसाब से आप चल नहीं सकते। धन्यवाद। सर दुसरा प्रश्न आहे, सामनाचा जो अग्रलेख आलाय घरात घुसून मारू किंवा तुमच्याबद्दल वगैरे की बोललेले नाही, सामनाला कोणीही सिरियसली घेत नाही आणि त्यांचे ते जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे ते भाजपचे आहे आणि त्यांनी अनेकदा असं म्हटलेले आहे की सामनामध्ये जे छापून येतं त्याला काही सिरियस घ्या नको। आणि सेनाचे लोक पण जे सामनाला सबस्क्राईब करते ते न्यूजपेपर वाचतो आपण असं नाही आहे, ते एंटरटेनमेंटसाठी आपल्याला सकाळी सकाळी काही एंटरटेनमेंट व्हावा म्हणून ते वाचतं उसके अंदर। आणि काय आहे की आम्ही काय पिल्लुल्लू आहे का की घरात घुसून मारणार आणि आम्ही गप्प बसणार? हे तुम्हाला वाचायला खूप चांगलं वाटतं उसके अंदर, पण साहेब काळ बदललेला आहे, हे भाषा थांबवा आता। तुम्ही पहिले पत्रकार होता तेव्हा एक जनतेचे प्रश्न मांडत होते, आताही लोकसभेत तुम्हाला जनतेचे प्रश्न मांडणार आहे, पण या विकास कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करणार की भाजप शिवसेनेच्या याच वादात? नाही, भाजप आणि सेनेला औरंगाबादमध्ये जे पराभूत झाली त्या का कारणाने की देशात जेव्हा नरेंद्र मोदीची लाट होती, जेव्हा भाजपची लाट होती, त्या औरंगाबादमध्ये त्यांना का हार पत्करावा लागलं याचं कारण हे आहे की आपण किती वर्ष जनतेला असा उल्लू बनवता येईल नाही। जनतेने आता सांगितलं की साहेब आम्ही खूप उल्लू बनलो, हिंदुत्वाच्या नावावर, विकासाच्या नावावर, हे करणार ते करणार, काही केलं नाही। म्हणून आता आम्हाला जे निवडून दिलेले आहे ते फक्त विकासासाठी दिलेले आहे आणि मी औरंगाबाद जनतेला हे आश्वास्त करू इच्छितो की आम्ही फक्त विकासाच्या बाबतीत ही काम करणार, पण असे जे हे जे प्रकरण चाललेलं आहे त्या बाबतीत आम्ही गप्प बसणार नाही। जे लीगल प्रोसिजर असतात ते लीगल प्रोसिजर प्रमाणे आम्ही लढत देतात राहणार। प्रश्न, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची हालचाली सुरू झाल्या आहेत। नाही, वंचित बहुजन आघाडीच्या आणि MIMचा जे अलायन्स आहे ते होतं आणि राहणार।
त्याच्या बाबतीत आमची मीटिंगसुद्धा झालेली आहे. अवेसी साहेबांची बोलणी झालेली आहे, आंबेडकर साहेबांची बोलणी झालेली आहे आणि एक स्ट्रॉंग फोर्स म्हणून MIM आणि वंचित बहुजन आघाडीचा अलायन्स पुढेही राहणार आहे. आमची आशा होती की अवेसी साहेब आणि आंबेडकर साहेबांची एक सभा औरंगाबादमध्ये आम्हाला घ्यायची होती आणि त्यावेळी एक मीटिंग त्यांच्या दोघांमध्ये होणार होती. पण बाळासाहेब जे देशाच्या बाहेर आहे आणि ते 16 तारखेला परत येणार आहे, पण 17 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन आहे. मग त्याच्यानंतर आम्ही एक दिवस ठरवून त्यांच्या दोघांमध्ये मीटिंग होणार आहे. आणि शिवसेनेला मी पुन्हा एकदा सांगतो की हिंदुत्व आता खूप झालेलं आहे. कमीत कमी हिंदू लोकांना पाणी पाजा. तुम्ही जे हिंदू लोकांच्या नावावर तुम्ही आपण राजनीती करत होते, त्या हिंदू लोक तुम्हाला तुमच्या नावावर आता रडत आहे. त्यांना कमीत कमी पाणी पाजवा, हे आमचं सांगायचं आहे.